आता आपल्याकडे जर म्हणायला गेलास तू तर श्रीकृष्णाला एका वेगळ्या नजरेने बघितलं जातं आपल्याकडे, म्हणजे मराठी लोकांमध्ये तरी, जे की नाहीये. जसं की म्हणजे रास करणारा, कपटी वगैरे. एक्झॅक्टली. तर त्यामागे पण काहीतरी गोष्टी होत्या. दंडकारण्यातले ऋषी होते राम अवतारात, त्यांनी रामजींसाठी भरपूर तप वगैरे केलेला. रामजींनी जेव्हा रावणाचा वध केला त्याच्यानंतर भरतजी ते थांबले होते. भरतजी म्हटले होते की जोपर्यंत रामजी येत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कण सुद्धा ग्रहण करणार नाही. आणि रामजींना घाई होती की भरतला मला भेटायचं आहे आधी. तर मग हनुमंतराय आले रामजींकडे आणि रामजींना सांगितलं ते दंडकारण्य ऋषी तुमची वाट बघतायत. तर मग रामजींनी सांगितलं आता त्यांना राहू दे, त्यांना सांग एक युग प्रतीक्षा करायला, एक युग थांबा तुम्ही, मी पुढच्या युगामध्ये श्रीकृष्ण अवतार घेऊन येईन, तेव्हा तुम्ही गोपी बनाल. अच्छा, ते ऋषी आहेत सगळे, ज्या गोपी आहेत त्या आता म्हणतोय आपण, गोपींबरोबर रास केला. रास करण्याचा अर्थ काय? एक असतं रस आणि दुसरा असतो रास. मी तुझी सेवा करतोय, मी त्याची सेवा करतोय, मी त्याला हार घालतोय, मी त्याची सेवा करतोय, अत्तर लावतोय, ही सगळा झाला रस. हा सगळा रस आहे. आणि तो जर मला काय पडून रिप्लाय देतोय, म्हणजे त्यांनी मुकुट पाडला म्हण किंवा गळ्यातली माय काढली, तो झाला रास. आता हा मला आनंद झाला, त्यांनी माझ्यासोबत रास केला. रास केला म्हणजे तू एकदम हॅप्पी झाल्यावर काय करणार? नाचणार. बरोबर. याचाच अर्थ लोकांनी लावलाय रास. रास